अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. जसं तुम्ही बघू शकता की दुपारी आमची पालखी वगैरे सगळी गेली निघून. आता सगळे मुंबईकर गेलेत, पण आम्ही छोटाही बच्चा पार्टी जे आहे तर ते सर्व आम्ही एक बिर्याणी छोटीशी पार्टी करतोय. तर त्याची तयारी आमच्या बाजूच्या घरामध्ये चालू आहे की बिर्याणी बनवते. तर खूप सारं असं म्हणजे मटेरियल सगळं आणलंय त्यांनी. आता ते एक काम करतात, सगळं सोलतात आहे, चिरतात आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते. आज आम्ही मस्त बिर्याणी पार्टी बनवते. जसं की मी तुम्हाला बोलली की व्हेज बिर्याणीची पार्टी आम्ही करतोय. तर इथे सगळेजण जमलेले आहेत. आता एक एक जण आपली नावं सांगतील आणि काय काय काम करतात, सगळे मदत करतात. इथे बघा, हा साहिल आहे. हा एकदम कांदा कापण्यामध्ये फास्टर आहे. दाखव. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. दीपाली दीपाली पण मदत करते त्याला कांदा कापण्यामध्ये. हा, सोलायला मदत करते. ही अक्षता माझी बहीण, ही फ्लॉवर हे करते, फक्त पाण्यात हात घालून बसते. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हा, आणि तुझं नाव काय? ऋषिकेश मटर सोलतोय. आणि तुझं? रेश्मा पण सोबत आहे, मटर सोलते. हा, पियुष, तो पण मटर सोलते. मटर सोलतात ते तिघ चौघ जण, आणि हे सगळे मंडळी बघतात. तर सगळं सामान त्याने आणलेलं आहे. काय काय आणलंय ते कोण सांगेल मला? हे राईस आहे ना? राईस आहे. सगळे मसाले आणलेत त्यांनी. तेल आहे, गाजर विजार लिंबू, सगळं सामान रेडी आहे. कोथिंबीर पण आहे. तर जोरात पार्टी चालली आहे आमची. आता हे सगळं बनून झाल्यावरती आमचे शेफ येतील. कोण बनवणार आहे जेवण? सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा, संतोष काका येणार आहेत शेफ. ते नंतर बनवणार आहेत बिर्याणी. तेव्हा पण मी त्यांची व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तेव्हा तुम्हाला त्यांची पण व्हिडिओ दाखवेन. सध्या आता आमचं काम जोरात चालू आहे. आज की रात है, कल से वही से अपने हैं, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, जब पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है. आता मेंबर वाढलेले आहेत बनवायला. सोनी आले, सूरज जॉईन झाला आपल्याला. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. आता आमची पहिली स्टेप चालू आहे व्हेज बिर्याणीची. तर मी सुजलला विचारते, काय करते सुजल तू? बस हे मिक्स व्हेज आहे, म्हणजे व्हेजिटेबल ती बॉईल करतो, त्याच्यानंतर मग बिर्याणी बनेल. रुको जरा, सबर करो. तर आता सुजलनी सांगितलं आपल्याला की त्यांनी भाजी सगळ्यात बॉईल करायला ठेवलेले आहे. का बाहेर आता स्टोव पण पेटवलंय, मी तुम्हाला दाखवते या माझ्यासोबत. आता ऑलमोस्ट आमची तयारी झालेली आहे. इथे भात आहे, तो विजत ठेवलाय. कांदा चिरून झालेला आहे. सगळ्या भाज्या व्हेजिटेबल सगळ्या चिरून वगैरे झालेल्या आहेत. तर आता बनवायची तयारी करते. आता इकडे या माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. साहिलला मी भेटते. साहिल, तू काय करतोयस? पाणी उकळायला ठेवले, राईस बॉईल करायचे. इकडे आम्ही आता स्टोव पेटवला आणि राईस बॉईल करायला पाणी उकळत ठेवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्यांना कामं वाटून दिलेत. तिथे सुजल भाजी शिरतोय. सुजल भाजी तिथे बॉईल करतोय. साहिल ना, साहिल इथे पाणी गरम करते तांदूळ हे करायला. हा, तर आपल्या आता शेफ कुठे गेलेत? ते आहेत, ते नंतर बनवणार आहेत भाजी. तेव्हा आपण त्यांच्या थोडेस आपण इन्ग्रेडियंट्स वगैरे कसं काय बनवतात ते आपण बघूया. पेस्ट बनवायची तयारी चाललेली आहे. तर दीपाली इथे अद्रक हे करते, चिरते. काय करते सांग जरा आम्हाला. अद्रक साफ करते. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. अद्रक चिरते आणि कार्तिक तिकडे लसूण सोलतोय. लसूण सोलायचं काम करते. अद्रक लसूणची पेस्ट चालू आहे बनवायची. आणि आपण इकडे बघूया काय चाललंय.
इथे आता बॉईल राईस काढायचं काम चाललंय. तिथे काढतात ते टोपामध्ये. तर सुमित आणि पांडुरंग दोघ जण राईस काढतात ते टोपामधला बॉइल्ड राईस. सांगा काय काय काढलेलं आहे. धना पावडर आहे, गरम मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे आणि मिरची पावडर आणि नमक आहे. आणि ते रेड येलो ग्रीन कलर आहे. अच्छा ठीक है. अशा प्रकारे सगळं आम्ही रेडी ठेवतो. इथे मसाले वगैरे काढलेत. राईस हे झालेलं आहे, बॉईल करून काढलेला आहे. तिथे अद्रक लसूणची पेस्ट बनते. व्हेजिटेबल पण आपल्या बॉईल होतात. मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आता पुढची प्रोसेस आपण दाखवू जसं जसं आपण करू तेव्हा. सुरुवात झालेली आहे. तर मी आता विचारते ना कसं कसं काय काय बनवतात. बस पहिला आपण म्हणजे टोप घेतला, टोपामध्ये तेल टाकलं, त्याच्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर म्हणजे खडे मसाले टाकले, त्याच्यानंतर कांदा फ्राय केला, अद्रक लसूण पेस्ट टाकले, नंतर टोमॅटो टाकलाय, बाकी हे मिक्स मसाले केलेले ते टाकले, त्याच्यानंतर दही टाकलंय. आतापर्यंत एवढं केलंय. हा आता सगळं टाकून झालेलं आहे. ते जसं यांनी सांगितलंय त्याप्रमाणे सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता पुढचं काय एक्झॅक्टली प्रोसेस आहे आपण विचारू. संतोष काका आता पुढे काय करणार आहे? मना काय बोल कसं बनवणार पुढे काय? आता बॉइल्ड व्हेजिटेबल आता जे आपण बॉईल व्हेजिटेबल केले ते आपण म्हणजे मसाल्यामध्ये टाकतोय, तिला थोडं अजून कुकिंग करतोय, त्याच्यानंतर मग राईस वगैरे टाकून म्हणजे थप्पीवरती आपण बिर्याणी लावूया. व्हेजिटेबल सगळ्या टाकून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. पण पनीर बाकी आहे. तर आपले ते सगळे शिस्त आहे. तोपर्यंत आपण थोडस आपण फ्रेंड लोकांना भेटूया इकडे. आपली बिर्याणी होते तोपर्यंत जे आपले बिर्याणी खाण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्याशी थोडस बोलूया. मग काय बोलताय? कुठून आलात तुम्ही सांगा. आम्ही इथलेच लाईव्ह नाही बोल. मला नाही काय बोलायचं, तुला बोलायचंय. बोल जर. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तू बोल पहिले स्टार्ट. तुझं नाव काय? पियुष. तू कुठे राहायला? मी घ्या घराच्या पलीकडे. अरे पण बाबा कुठल्या घराच्या घर खूप आहे. रुको जरा सबर करो. मी हे घर आहे ना त्याच्याच खालते. मग आता इथे कशाला आलं? मी बिर्याणीच खायला आलो इथं. बिर्याणीचं नियोजन करणारा कोण आहे? हे आम्ही रात्रीपासून प्लॅन केलेला आहे सगळा. अरे देवा, ये गडबड है बाबा. विषय यांनाच काढला बिर्याणी. वाडीच्या पोरांनी विषय मी काढला पण हो 15 माणसाचं नियोजन होतं, 30 माणसं झाली ते. संजय ढेबे. तू राहतोस कुठे? मी राहतो तुटवली मध्ये. माझे घर म्हणजे जरा थोडं लांब आहे, त्या कारण का आता दिसणार नाही. आता बहुत अंधार आहे, काळोख आहे, त्यामुळे काय दिसणार नाही. अजून तुला इथे कशाला आलास तू? आता मी चालू म्हणजे आम्ही रात्रीपासून आमचा प्लॅन चालला बिर्याणी करायचा पोरांनो. त्यामुळे आज बिर्याणी ही बघा तुम्ही पाहू शकता, ती बघा तिकडे बिर्याणी चालली बनवते. महाराज बी आहेत. ओके. तुला एक गोष्ट सांगू, काल रात्री तू आमच्यामध्ये नव्हतास तर तुला कसं काय माहिती? अरे मला जरी नसलं माहित तरी मला माहित असत. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आता आम्ही बिर्याणी बनवायला सुरुवात करतोय. तेलामध्ये आम्ही आता कांदा टाकलेला आहे. संतोष काकाने कांदा टाकलाय तेलामध्ये. आता परततोय, तर रेड होतोय. नंतर सगळे मसाले त्याच्यामध्ये ऍड होतील. इथे सुजल बिर्याणीची लेअर लावतोय. लेअर चालू आहे इथे. खालती तुम्ही काय केलं म्हणजे बस त्याच्या खाली आपली जी म्हणजे भाज्या आहे ती ठेवली आपण आता, म्हणजे बाकीची काढून ठेवले आणि लेअर नुसार आपण लावणार आहे ती.
मिनिमम तरी 4 लागतील. तर काम चालू आहे लेअरचं. आता 4 लेअर्स लागतील. एक लेअर कम्प्लीट झालेला आहे त्यांचा. 4 लेअर लागतील. आणि इथे बघा सगळे असे बसलेले आहेत. त्यांना खूप भूक लागलेली आहे. उत्सुक आहे. खाण्यामध्ये जास्त हे आहेत. बनवणारे कमी, खाणारे जास्त आहेत. आता त्यांनी कलर टाकलेले आहे तिथे बिर्याणीचा. रेड, येल्लो, ग्रीन असे 3 कलर्स आपण टाकलेत वरती. परत आता भाजी टाकतोय त्याच्यामध्ये. सुमित आणि सुजलची स्ट्रगल चालले. चांगल्या प्रकारे करतात येते. 3री लेअर चालू आहे. मीठ टाकतात आता. लास्ट लेअर चालू आहे आता. सुमित आणि सुजलनी लेअर लावून झालेले आहेत. आता भात आपण ठेवलाय चुलीवरती शिजायला. किती मस्त दिसतोय बघा. सगळं पूर्ण लेअर वगैरे, कलर वगैरे टोटल 4 थर लावलेले आहेत आपण त्याचे. आणि वरती आपण कोथिंबीर शिंपडलेली आहे. आता थोडा वेळ ठेवू आपण, मग नंतर मग आपण इथे 3 जण बसलेत, कोशिंबीर बनवतात. आता आपण सुमितला विचारूया की काय काय कसं कसं कोशिंबीर बनवतात. लेकिन 1 सेकंड. काय काय टाकले तुम्ही? कोथिंबीर टाकले, टोमॅटो आहे, काकडी आहे, मिरची आहे, चाट मसाला आहे, दही आहे आणि मीठ आहे. ते आता मिक्स करतोय. नंतर ते येते पुढं. नंतर आहे लिंबू कटिंगचं काम चाललेलं आहे. काय करते तू? मी लिंबू कापतोय बिर्याणीला चव येण्यासाठी, पाणी सुटण्यासाठी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तुम्ही आता इथे 90 भरते. चांगला एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल. ते काम आपण त्याला सगळे जेवायला बसलेले आहेत. आता आमची बिर्याणी रेडी झालेली आहे. थम्स अप वगैरे. इथे सगळे लेडीज गँग बसलेले आहेत. आणि इथे हा सगळे आता बिर्याणी खायला बसले. आता हे वाढतात आहे बिर्याणी. सूरज कोशिंबीर वाढते आपले. बिर्याणी सगळ्यांना वाढलेली आहे. सूरज कोशिंबीर वाढते. एक मिनिट. आता आपण तर सुमित मला सांग कशी झाली बिर्याणी? अतिशय मस्त प्रकारे बिर्याणी झालेली आहे. अशी सुजलने बनवली आहे. हा. आता त्याचा स्वाद आता सगळे जण घेत आहे. नळ्या वाढतात आहे काकी, संगीता काकी. पण इकडे विचारूया कशी झाली बिर्याणी. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. कशी झाली बिर्याणी सांग आता मला. माझ्याकडे बोलायचे शब्द नाही. कशी झाली बिर्याणी तुम्ही सांगा. एक नंबर. आपले सेफ जेवायला बसले तिथे. इतनी खुशी मुझे आज तक. सगळ्यांना आवडली बिर्याणी. जेवायला बसलो आम्ही. सूरज, आम्ही लास्टला तिकडे जेवायला बसलो. आणि प्रत्येक वाजता राईस झालेलं आहे. मला तर खूप आवडलं. सर्व बनवले त्यांनी मस्त झालं. कोशिंबीर पण